करणी कारण, अभिचारण, जारण, मारण आणि वशीकरण. सेकंड महत्वाचा प्रकार खूप भयानक आहे, त्याला म्हणतात डाकीन. ती ज्यावेळी तुम्हाला दिसते ती खूप सुंदर स्त्रीच्या वेशामध्ये दिसते आणि ती तुम्हाला तिच्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करते. उजव्या दिशेला गिरीवन जाताना सरळ मुळशी येतं. गिरीवनच्या थोडस अलीकडे ए भडव्या 150 जण कसे बोलतात ते तसा मागून आवाज आला. हा जो जोरात आवाज येतो तो ब्रह्मराक्षस असतो. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मी एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे. मी डिमोनॉलॉजिस्ट सुद्धा आहे. चिटूक विद्या आली, राक्षसांचे प्रकार ह्याच्या रिलेटेड मी अभ्यास करतो. वेगवेगळ्या डिमनचे त्यांच्या शक्ती काय आहेत, ते कसे तुम्हाला ग्रासू शकतात किंवा त्यांची हिस्ट्री काय आहे, इतिहास काय आहे. वेताळ हा जो आहे तो पॉझिटिव्हली कन्सिडर केला जातो आणि चेटकोबा जो आहे तो निगेटिव्हली कन्सिडर. हे मी भारतातलं आणि महाराष्ट्रातलं सांगतो ज्या मान्यता आहे. आता गणपतीचे 2 प्रकार येतात. ज्यावेळी आपण गणपती म्हणतो, गणाना तू गणपती अति सुंदर लयपती, पण तोच गणपती जर तुम्ही विचार केला की तांडव मुद्रेत आला तर त्याच गणपतीचं जे अघोर स्वरूप आहे त्याला उच्चिष्ट गणपती बोलतात. ही जी महाराष्ट्रातली होती, पश्चिम महाराष्ट्रातली, ती स्पेसिफिकली खवीस, मुंजा, ब्रह्मराक्षस, ब्रह्मदैत्य आणि संबंध ही 5 प्रकारची भूत येतात. मी जसा थांबलो सिगरेट ओढायला गाडीच्या खाली उतरलो, ए मटन दे, ए मटन दे, आणि मटन 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 मटन, आणि तो त्या मागे येतोय. खवीस, खैस आणि खबीस हे एकच कॅटेगरीतली भूत आहेत. म्हणजे मुसलमान दर्यावर्दीचं भूत म्हणजे खैस. कामुक पुरुष कसा एका बाईच्या मागे फिरणार, पळस सुटणार, मग पळस सुटावं लागतं बायकांना. कोकण नुसतं रत्नागिरी पुरतं नाहीये. कोकणातला मुंजा विहिरीवर असतो. राखणदार इज व्हेरी डिफरंट, पण जागेवाला डिफरंट आहे. राखणदार हा गावाचा प्रोटेक्टर, जागेवाला असतो तो त्या जागेमध्ये ज्याचा जीव गेला किंवा बळी दिला जागेसाठी, तो तिकडून बोलतो कोण आहे का, तुम्हाला त्याला ओ द्यायची नाही, प्रतिसाद द्यायचा नाही. अलाउद्दीन नावाचं एक बाईच्या प्रकाराचं भूत आहे. त्या चकव्यात फसवणारं भूत म्हणजे त्रेता. शेडा नावाचा एक प्रकार येतो, तो जीवखडा काही मांत्रिक पळवतात. त्याला जारण प्रक्रियेमध्ये म्हणजे बाहुल्याच्या प्रक्रियेमध्ये बांधलं जातं. त्यामध्ये बांधून त्या चेड्याकडून कामं करून घेतली जातात. तंबाखू तोंडात टाकलाय आणि खैसा बरोबर कुस्ती खेळतो. खैस नाही, तो तलखांब आहे. कोल्हापुराच्या साईडला, कराडच्या साईडला गिर्रा हे एका लहान वयातल्या मुलाचं भूत आहे. तो तुमच्यावर बेसिकली प्लेफुल भूत येते. जशी 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 पुढे यायला लागली, मला वास यायला लागला घाणेरडा, म्हणजे एखादा मांस सडलेला वास, कचऱ्याचा वास. ती जोर जोरात ओरडायला लागली की मी भासते, मी भासते, मी भासते. तर ती गावातून बाळ उचलायची आणि ती चेटकोबाला त्याचा बळी द्यायची. सगळ्या गावाने उचलून त्या वडाच्या झाडाखाली जिवंत जाळलं. आणि मी एकटाच होतो पूर्ण लोकलच्या डब्यामध्ये. अचानक ती उठली. शिमग्याला कसं आपण बोंब मारतो तशी बोंब मारत तिने उडी मारली बाहेर. अचानक मला दुसऱ्या दरवाजावर दिसली, तिथे पूर्ण पेट घेतले होता तिने. काळा रंगाचा माणूस येतो आणि तो त्यांच्या डोक्यात दगड टाकून खेचत चालला. इकडे काही केसेस होत्या ज्या नरबळींशी रिलेटेड होत्या. एक मुलगी बस थांबवते, आत येते आणि ज्यावेळी आपण तिकीट ज्याला बोलतो ती ओरडत पळत सुटते, बसमधून उडी घेते. आरेला ज्यावेळी मी जे पळत सुटलो तिथून, मी मागे सोडून बघितलं नाही बोलले. टॉवर ऑफ सायलेन्स येतो, जिथे पारशी लोकांचं अंत्यविधी केले जातात. तिथे स्पेशली गिधाडं खूप असतं कारण तेच खायला येतात. आम्हाला आहे ना एक पारशी बाबा दिसतो आणि तो आहे ना सोडा मागतो. जर तुम्हाला भास झाला तर तुमचा श्वास वाढणार आणि श्वास वाढल्यानंतर मग तुमचा मेंदू आणि हृदय तुम्हाला जे हवं ते दाखवणार. गप्पा मस्ती अँड पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला जरा आम्ही सगळे वेगळे दिसत असू ना, म्हणजे लाइटिंग वेगळं आहे, अंधार केला आहे, कारण आम्हाला अशा काही गोष्टी तुमच्यासमोर आणायच्या ज्या अनाकलनीय आहेत, गूढ आहेत, ज्याच्याभोवती अनेक प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं शोधणारी अनेक माणसं आहेत. काहींचा विश्वास आहे तर काहींचा नाही. या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहे सिद्धेश, जो या सगळ्या क्षेत्रामध्ये मिस्टर क्रो म्हणून ओळखला जातो. भेटूया सिद्धेशला. वेलकम सिद्धेश. नमस्ते ताई. आज मी खूप अंधार बिंधार करून ठेवला तुझ्यासाठी. हो हो, थँक्यू. येस. मला आधी सांग की तू नक्की काय करतो. बेसिकली मी ज्यावेळी माणसांकडे बघतो त्यावेळी मी आहे ना माणसांमध्ये वेगवेगळे गुण बघतो. कधी ते दयेचे असतात, कधी ते क्षमाचे असतात. पण हे गुण असताना मी कधी कधी असे उग्र स्वरूपाचे पण गुण बघतो, ज्याला आपण भूतदर्शन बोलतो. म्हणजे मी माणसामध्ये पण भूत बघतो आणि तीच माणसांमधली भूत बघता बघता मी भूतांमध्ये पण नंतर माणूस शोधायला लागलो. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मी एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे आणि ह्या जगाचा माझ्या पद्धतीने मी अभ्यास करायचा प्रयत्न करतो. मी डिमोनॉलॉजिस्ट सुद्धा आहे. डिमोनॉलॉजी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर
प्रत्येक मायथॉलॉजी म्हणा किंवा धर्मग्रंथ म्हणा किंवा त्याच्याशी रिलेटेड म्हणजे चिटूक विद्या आली किंवा राक्षसांचे प्रकार ह्याच्या रिलेटेड मी अभ्यास करतो. वेगवेगळ्या डिमनचे त्यांच्या शक्ती काय आहेत, ते कसे तुम्हाला ग्रासू शकतात किंवा त्यांची हिस्ट्री काय आहे, इतिहास काय आहे. त्याच्यानंतर मला इतिहासाची देखील आवड आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो आवडता सब्जेक्ट आहे तो प्रत्येक ठिकाणची भूतं, त्यांचे प्रकार आणि त्या प्रकार कसे तिकडे अस्तित्वात आले, लोककथांमधून असेल, दंतकथांमधून असेल किंवा तिकडच्या अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या मान्यतेतून असेल. माझं स्पष्ट म्हणणं आहे या फील्डमध्ये काम करताना की हे तुम्ही एंटरटेनमेंट पर्पजसाठी घ्या, हे मनोरंजन आहे. कारण नवरसांपैकी भयरस हा जो भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो ऑडियन्सला समजायला हवा. आणि ते असतं ना की आपण विमानात बसतो आणि तुम्ही तुमचा ऑक्सिजन मास्क तुमच्याच हिशोबात लावा ज्यावेळी गरज आहे, तसंच आहे. तेवढंच ह्यातून घ्या जेवढं एंटरटेनमेंट पुरतं आहे. नक्कीच. येस. मुंबईसारख्या एवढ्या धावपळीच्या शहरामध्ये आणि एवढी माणसं आहेत जिथे प्रचंड प्रमाणात आहे, इथे आहेत अशा काही जागा किंवा इथे आहेत अशी काही खूप आहेत केसेस की लोक म्हणतात आम्हाला चौपाटीच्या बीचवर दिसतं किंवा काय म्हणतात त्याला तुम्ही जुहू बीचवर दिसतं. पण देर इज वन केस मंदा पाटणकर नावाची जी खूप प्रसिद्ध आहे. मंदा पाटणकर असं म्हणतात की एक बाई होती जी रेल्वेतून पडून मेली आणि एक ऑक्ट्रॉयला काका होते आणि त्यांनी मला सांगितलं, खूप जण सांगतात आहे पण ते ऑक्ट्रॉयवाले काका म्हणतात नाही मी बघितलीच आहे. म्हटलं सांगा मग ते म्हणतात ऑक्ट्रॉयवाले काका की तर त्यांचं नाव नाही सांगत पण ते ठाण्याला राहायचे आणि त्यांनी सांगितलं अरे मी बसलो, मला वाशीला जायचं होतं आणि वाशीच्या अलीकडल्या स्टेशनला ही बाई बस आली आणि मी एकटाच होतो पूर्ण लोकलच्या डब्यामध्ये. अचानक ती उठली आणि ज्यावेळी आपण काय नाव शिमग्याला कसं आपण बोंब मारतो तशी बोंब मारत तिने उडी मारली बाहेर खाडीमध्ये वाशीच्या. मी टरकलो, मी बघितलं तिकडे जाऊन तर कोणीच नव्हतं आणि मग ती अचानक मला दुसऱ्या दरवाजावर दिसली, तिथे पूर्ण पेट घेतले होतं तिने. तर अशा खूप मंदा पाटणकर नावाच्या बाईबद्दल खूप अशा गोष्टी आहेत. सो हा झाला मंदा पाटणकरचा मुंबईतला. अजून आहेत मुंबईत अशा काही जागा? म्हणजे 4-5 किस्से आहेत मुंबईचे जे मला ऑडियन्स बरोबर आता शेअर करायचे आहेत. बेलापूरचं एक आहे आणि बेसिकली एक मुलगी आली होती, मध्यमवयीन होती आणि तिचं लग्न झालेलं आणि ती म्हटली की दादा मी झोपते त्यावेळी मला खूप विचित्र स्वप्न पडतात. म्हटलं काय स्वप्न पडतात? ती म्हटली की मला असं खूप मेलेल्या सवाष्ण बायका दिसतात आणि मला एका स्पेसिफिक रोडवर दिसतात. म्हटलं बर. आणि तिथे मला मी त्या रोडचं डायरेक्टली नाव घेणार नाही कारण लोक परत तिथे जाऊन तर बेसिकली आपल्याला नवी मुंबईची एक रचना सांगतो की नेरूळ, बेलापूर आणि बेलापूरवरून उल्वे नावाचं आता जिथे एअरपोर्ट झालंय एअरपोर्ट ते आणि त्याच्या पुढे उरण वगैरे अशा जागा लागतात. इथे मोस्टली आगरी आणि कोळी लोकांच्या वसाहती. सो तिकडे भूतं पण तशीच आहेत. म्हणजे तुम्हाला खैसाचं भूत ते म्हणतील किंवा तुम्हाला तिकडे असं जखीण दिसली वगैरे अशा टाईपची भूतं तुम्हाला दिसतील. स्पेसिफिक या गोष्टीकडे येतो. ती म्हटली की मला असं तो एक खूप असा काळा रंगाचा माणूस येतो आणि तो त्यांच्या डोक्यात दगड टाकून ठेचत चाललाय आणि नाचतोय तो थै 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 थै. ते खूप घाणेरडं असं बिभत्स दृश्य दिसतं. मी त्याच्यावरती म्हटलो की कोणता रोड एकदा तुम्ही सांगताल का? तर ती जो रोड म्हणत होती ना त्या रोड जो होता तो स्पेसिफिकली इट इज बिटवीन उरण अँड बेलापूर. मी कुठे तो स्पेसिफिकली सांगणार नाही. त्याच्या ज्यावेळी मी तळाशी गेलो तर तिकडे काही केसेस होत्या ज्या नरबळींशी रिलेटेड होत्या पण 100 वर्ष जुनं होतं, ब्रिटिशकालीन. आणि इकडे ही मुलगी गेलेली होती आणि ती हळद झाल्यावर गेलेली होती. सो असं म्हणतात आपल्याला की ओल्या हळदीच्या मुलीने बाहेर जाऊ नये. तर त्यावेळी ती अशीच फिरायला गेली होती त्यामुळे ती केस तिच्याकडे आली. पण त्याच वेळी मला तिकडचे एक होते एक बस कंडक्टर काका, त्यांनी सांगितलं होतं की मलाही भास झाला की एक मुलगी जस्ट बस थांबवते
आत येते आणि ज्यावेळी आपण तिकीट ज्याला बोलतो ती ओरडत पळत सुटते आणि बसमधून उडी घेते. ज्यावेळी खाडी येते तिकडून पण खाडी आहे. तर तसा त्यांना तिकडे भास झाला आहे. अशा 2 ते 3 माझ्यासमोर सायटिंग्स असलेल्या केसेस आल्या की आमच्याकडे आहे. आता मला खूप प्रसिद्ध ठिकाणी यायचे मुंबईतले आरे. तर लोक एकतर आरेची जर तुम्ही रचना बघितली खूप सारी झाडं आहेत, तर ते असं वूड्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की काहीतरी पॅरानॉर्मल असू शकतं. लोकांचे असे अनुभव आहेत. मी ज्यावेळी तिकडे गेलो होतो, मला परत सांगतो तिथेही अनुभव, मला निगेटिव्हिटी थोडीशी वाटली पण अनुभव आला नाही की भूत वगैरे दिसलं. आरेला ज्यावेळी म्हणजे एक फोटोग्राफर आहे आणि ही इज नाव वर्किंग, वेल नोन फोटोग्राफर आहेत, मित्र आहेत माझे, आणि ते बोलले होते की मी नेचरशी रिलेटेड काही फोटोग्राफी करायला गेलेलो होतो आणि तिथे मला एक नॉर्मल बेबी पिंक साडीतली मुलगी दिसली आणि जे 90s मध्ये कशा मुली साडी घालायच्या तसं. आणि आम्ही चालतोय, म्हणजे मी ती होती, आता ती एकटी, आम्ही चालत ते त्यांच्या कॉलेज डेजचं होतं म्हटलं जे काही ते सांगत होते. आणि तिने सांगायला चालू केलं की मी रोज येते इकडे, मी बसते आणि मी कवितांचं लिखाण करते. आता मूळ मुद्दा असा होता तिकडे की ती जे त्यांच्याशी बोलत होती ना ते खूप गूढ होतं. ते का मी पुढे सांगतो. तिने पहिला मुद्दा त्यांना मांडला की मी आता हमीदाबाईची कोठी ह्या नाटकाची तिकीटं काढणार आहेत आणि म्हणले ओके चांगलं नाटक आहे. आणि ते म्हटले की मी 1999ला होतो त्यावेळी. म्हटलं आता XYZ कोण नाटक करते ते मी डोक्यात, तर मला प्रयोगच नाही आहेत. म्हटलं मग होणार कधी होणार आहे? ते म्हणजे जून महिन्यात होणार आहे. म्हटले बरं. आणि आत्ताच तर मी पुण्याला जाऊन आले, एक प्रयोग बघून आले भरतनाट्य मंदिरला. म्हटले बरं कोणता प्रयोग? तर ती बोलली रायगडाला जेव्हा जाग येते. बरं. आता ते विचार करायला लागले. पुढचा त्यांनी जो किस्सा सांगितला होता तो महाभयानक होता. म्हटलं कोण होतो रायगडाला प्रमुख कास्ट? तर तिने सगळी कास्ट सांगितली आणि एंडिंगला ती बोलली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. मी तारकन उठलो. काशीनाथ घाणेकर 86 साली गेले, मी 99 साली. रायगडाला जाग येते सोडले 69 साली. तुम्ही कोणत्या काळातल्यात? आजची तारीख काय बोलली. तर तिनेच विचारलं. ते म्हणले 13 जून. हो 13 जून 1979 चाललंय ना. मी जे पळत सुटलो तिथून, मी मागे सोडून बघितलं नाही बोलले. मग तिने त्याच्या 2 हॉस्टेलची नावं घेतलेली होती. एक जुई हॉस्टेल म्हणून होतं जे दादरचं तिने घेतलेलं होतं, ते मी नोट डाऊन करून घेतलं. जुई हॉस्टेल 2003 साली बंद झालं आणि त्या ज्या स्पेसिफिक मुलीचा उल्लेख केलेला होता ती बोलली होती ती टॅक्सीवाल्यांना सांगते की इथे इथे सोडा, आणि ती टॅक्सीवाले ज्यावेळी तिच्या मागे जातात त्यावेळी कळतं की ती आलीच नाही इथे. असं म्हणतात की तिचं कोणत्या तरी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला होता. तर अशी एक घोस्ट सायटिंग होती जी त्या फोटोग्राफरने बघितलेली होती. अनाकलनीय होती पण होती. मी त्यांच्या स्टोरीवर विश्वास ठेवण्याच्या म्हणण्यापेक्षा सायंटिफिकली मला कळलं की अशी मुलगी होती जिची खूप लोकांनी बघितलंय. एक टॉवर ऑफ सायलेन्स येतो जिथे पारशी लोकांचं अंत्यविधी केले जातात, ज्यांच्यामध्ये त्यांची खूप छान कॉन्सेप्ट आहे की आपण नेचरला सुपूर्द करू जे नेचरकडून आलेलं आहे. तिथं लोकांना तिथे गिधाडं खूप असतं कारण तेच खायला येतात. 2-3 लोकांना एक अनुभव आलेला होता, सेमच अनुभव होता, विच इज व्हेरी लाईक प्रोबॅबिलिटीची पण एक सीमा असते. पण 2-3 जणांना जर सेम अनुभव येत असेल जे एकमेकाला ओळखत नाही, त्यामुळे मी थोडासा ते नोट डाऊन करून ठेवला विषय, तो मी इथे मांडतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की स्पेसिफिकली नॉट टॉवर ऑफ सायलेन्स, पण त्याच्या पुढे खूप अशा अरुंद असे गल्ल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी जातो ना त्यावेळी आम्हाला आहे ना एक पारशी बाबा दिसतो आणि तो आहे ना सोडा मागतो, आणि सोडा मागतो किंवा आहे ना तो पेनीज मागतो, विच इज नॉट रिलेटेड टू दिस करन्सी बट 80s 70s 60s असं. आणि तो बोलले मी एकदा चालत होतो त्यावेळी मला देवानंदची जी गाणी असतात ते गुणगुणताना मागून आवाज आला, पण मी मागे बघितलं नाही. तर अशा सायटिंग्स तिकडे होतात. ओके. येस.
पण तशीच एक जागा आहे RM कॉलनीमध्ये, त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे? काहीतरी न्यूझीलंड हॉस्टेल का असं काहीतरी म्हटलं जातं. त्याच्या आल्यात खूप कथा ऐकिवात, हां पण मी ज्यावेळी तिकडे ट्राय केलं तर मला ॲसेस तिकडे दिसत नाही, पण डिसूजा चाळीचा मला ते इकडे उल्लेख करावा लागेल. जर तुम्ही चाळींमध्ये गेला आणि वाड्यांमध्ये गेला तर तुम्हाला विहिरी दिसतील. मुंबईमध्ये स्पेसिफिकली बाव म्हणतात, कारण तिकडे खारं पाण्याची मोस्टली विहीर लागते, जे तुम्ही मोस्टली भांडी किंवा कपडे धुण्यासाठी वापरतात. बरोबर. पुण्याला गोड्या पाण्याची लागते कारण तो घाट आहे. ह्या बावीमध्ये म्हणतात डिसूजा चाळीमध्ये एक बाई होती जी नर्स होती, पडून मेली. रात्री तिच्या फिरण्याचा आवाज येतो, दरवाजाला नॉक करणे किंवा अचानक जिन्यावरून पळत सुटणे किंवा कोणतरी एखादी बाई थांबली आहे पाठमोरी त्या विहिरीच्या इथे किंवा आता ती विहीर बुजवली आहे त्यांनी तिकडे, तर अशा सायटिंग्स तिकडे होतात असं त्यांनी सांगितले. तिकडे मी जाऊन चेक केलं, मला निगेटिव्हिटी जाणवली, पण ती ॲज सच नव्हती की असेल. त्यामुळे मला असं वाटते की ती जी एनर्जी आहे जी मला जाणवली ती नॉट सो स्ट्रॉंग आहे. ओके. येस, पण आहे तिथे एनर्जी असं जाणवलं मला. आपण आतापर्यंत, म्हणजे आता गेले काही वर्ष सोड, पण त्याच्या आधीपर्यंत आपल्याकडे भूत म्हणजे सगळे फॉरेनच्या पिक्चर्समधनं आलेले किंवा हिंदुस्थानात सुद्धा अशा काही फिल्म्स बनल्या, त्या सुद्धा अगदी कॉमेडी पद्धतीनेच आपण हसायला येतं अशाच, म्हणजे खऱ्या खूप कमी फिल्म्स आहेत ज्या भारतामध्ये बनलेल्या आहेत. तर मग आपल्याकडे अशी भूतच नाही आहेत का फक्त फॉरेनचीच येते ड्रॅक्युला बिक्युला, का आपल्याकडे आहे का? मग भारतात म्हण किंवा आपल्या राज्यात महाराष्ट्रात म्हण खूप आहेत भूतताई. म्हणजे लोकांना असं वाटतं की मला आधी दोन प्रकार समजावायचे तिथे. एक वेस्टर्न फिलॉसॉफी येते पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन मध्ये, ज्यावेळी तुम्ही ॲनाबेल मूवी बघता किंवा द एक्झॉर्सिझम ऑफ द एमिली रोज म्हणतात, त्याच्यामध्ये आहे ना बेसिकली एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर असतो. ज्यावेळी ग्लॅम्ब्युटोलिन ट्रिब्युनल नावाचे ड्रग्ज दिले जातात ते कंट्रोल करायला, त्याला आपण हॉल्युसिनेशन म्हणतो, की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, जाणवतात, तुम्ही ओरडायला लागता. त्याला तो जो पिक्चर आला होता एमिली रोज, त्याच्यामध्ये तो खूप छान पद्धतीत मांडला. तो ऍक्च्युली जर्मनीमध्ये झालेली घटना होती. एक मुलगी होती, तिचं नाव रोझीच होतं, आणि तिला ज्यावेळी एक्झॉर्सिझम होत होता आणि तो जो बिशप होता, आर्च बिशप जो ते करायला गेलेला होता, त्यावेळी तो म्हटलं होतं की आम्ही ट्रॉमा रिस्पॉन्स क्रिएट करतो. म्हणजे धरून चाला की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे टकलावून बघतात आहात आणि तिकडून तुमची नजर किंवा तुमची मेंदूला हलवायचं आहे, लक्ष केंद्रित जे झाले ते दुसऱ्याकडे आणायचं, त्यावेळी अशी क्लॅप वाजवणे, त्यामुळे तुम्ही तिकडे बघणार. सो तुम्ही जर धरून चाल तुमच्या डोक्यामध्ये विचार चाललेले आहेत, त्याच्यावर ट्रॉमॅटिक रिस्पॉन्स देऊन, म्हणजे जोर जोरामध्ये एक्सॉर्सिझमची एक प्रक्रिया करून दुसऱ्या गोष्टीकडे, म्हणजे गॉडवर बिलीव्ह करणं, हे त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं. तर ही जी आहे ते त्याला सायंटिफिक पद्धत म्हणतात, ज्याच्यामध्ये ते साऊंड मीटर लावतात, टेम्परेचर मॉनिटरिंग असतं, त्याच्यानंतर इको मॉनिटरिंग असतं. सेम जर आपण भारतात बघितलं तर भारतामध्ये यंत्र मंत्र आणि तंत्र ह्याच्या दृष्टीने तुमचं एक्सॉर्सिझमची पद्धत आली किंवा भूतांचा अभ्यासाला हा केला जातो. सनातन किंवा हिंदू धर्मशास्त्रामध्ये 3 पद्धती आहेत पूजेच्या. एक दक्षिणाचाराची पूजा आहे, एक वामाचाराची पूजा आहे आणि एक कौलाचाराची पूजा आहे. ज्यावेळी आपण भूतांचं स्पेसिफिक म्हणतो, दक्षिणाचाराची पूजा म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता मंत्रपुष्पांजली, ती दक्षिणाचाराची पूजा झाली, ज्याच्यामुळे तुम्ही गणपतीला किंवा देवाला किंवा तुमचं कोणते इष्ट आराध्य असेल त्याला तुम्ही हार अर्पण करतात, फुलं अर्पण करतात. शुद्ध स्वरूपाची पूजा, ज्याला आपण वैष्णव पण म्हणतो. बरोबर. अघोर मध्ये तुम्ही शाक्त आणि शैव दोन्ही येतात, आणि हा जो अघोर पंथ असतो किंवा ज्याला आपण अल्टिमेट लेवलला जो कपाल म्हणतो, ते येतं वामाचाराची पूजा. आणि कौलाचाराची पूजा म्हणजे सिद्ध समाधी. वामाचाराची पूजा ह्या पॉडकास्टमध्ये महत्वाची, कारण ती भूतांशी रिलेटेड आहे. भूत ही बेसिकली ती निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा पॉझिटिव्ह एनर्जी देखील, जी तुमचं ज्यावेळी शरीर पंचमहाभूतापासून जे बनलेलं आहे ते शरीराला आत्मा सोडतो आणि तो मधल्या योनीमध्ये अडकतो, ज्याच्यामध्ये वेताळ राज्य करतो. स्वर्ग, नर्क आणि पृथ्वी ह्यांच्या तिघांच्या मध्ये एक पॅरलल लाईन येते, त्याला वेताळाची योनी म्हणतात. ह्या वेताळाच्या योनीमध्ये 2 प्रकार येतात, एक चेटकोबा येतो आणि एक वेताळ येतो. वेताळ हा जो आहे तो पॉझिटिव्हली कन्सिडर केला जातो आणि चेटकोबा जो आहे तो निगेटिव्हली कन्सिडर. हे मी भारतातलं आणि महाराष्ट्रातलं सांगतो, ज्या मान्यता आहेत. मूळ मुद्द्यावर येतो.
ज्यावेळी आपण भूत हा विषय मांडतो त्यावेळी वामाचाराची जी पूजा आलेली असते ती पूजामध्ये अभिचारांचं फॉलो केलं जातं. अभिचार म्हणजे ज्या गोष्टी करू नये समाजामध्ये. मग समाजामध्ये काय मान्यता नाहीये? मांस न खाणं, मदिरा न पिणं, सुकलेलं धान्य न साठवणं, संभोगे चार चौघात न म्हणणं किंवा न करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं 5वी जी गोष्ट आहे ती म्हणजे तंत्राचाराची उपयोग करून देवाला उलट्या पद्धतीने बांधणं किंवा तिथे बसवणं. आता गणपतीचे 2 प्रकार येतात. ज्यावेळी आपण गणपती म्हणतो, गणाना तू गणपती अति सुंदर लयपती, पण तोच गणपती जर तुम्ही विचार केला की तांडव मुद्रेत आला तर इमॅजिन नाही केलंय. नाही केलाय, पण आहे त्याच गणपतीचं जे अघोर स्वरूप आहे त्याला उच्चिष्ट गणपती बोलतात, जे वामाचार्याच्या पूजेमध्ये मांडलं जातं. एक हेरंब नावाचा गणपती येतो. हेरंब नावाचा जो गणपती असतो तो शत्रुनाशक गणपती असतो. पण ह्याच्यामध्ये जे एक्सपर्ट झालेले लोक असतात असं ते म्हणतात, जे अघोर असतात किंवा जे मांत्रिक असतात ते काय करतात की एखाद्यावर सोडणं. मग त्यावेळी ज्या गोष्टी बॅन झालेल्या आहेत, म्हणजे वॉल्डेमॉर्टने कसं होरक्रक्स केलं तशा या गोष्टी बॅन झालेल्या आहेत, त्याला अभिचाराचे प्रकार म्हणतात. त्याच्यामध्ये येतात बेसिकली हे एंटरटेनमेंट पर्पजसाठी घ्या. आता येतो 5 मुद्द्यांवरती. करणी कारण, अभिचारण, जारण, मारण आणि वशीकरण. ओके. ह्या 5 विद्या त्याच्यामध्ये येतात. अच्छा. आणि ह्या 5 विद्या स्पेसिफिकली महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहेत, ज्याच्यामध्ये पुढे खूप केस पण आले. एक मनवट खून खटला आला, ते गुप्तधनाच्या रिलेटेड होता. त्याच्यामध्ये मारण आणि जारण म्हणजे बळी देणे ही प्रक्रिया त्या मूर्खबाईने केलेली होती, जी कोण होती. नंतर त्याची शिक्षा भेटलीच. ह्याच्यातून सायंटिफिकली काहीच कधी प्रूव्ह झालं नाही, हे मला इथे मांडायचं आहे. मग आता ही महाराष्ट्रात एवढ्या पद्धती आहेत तर ते काय आहे एक्झॅक्टली? म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता बेसिकली आपण ताई महाराष्ट्र जेव्हा बघतो त्यावेळी महाराष्ट्राचे 5 भाग येतात टेक्निकली. आपला पश्चिम महाराष्ट्र येतो, कोकण येतो, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र येतो, खानदेश येतो, वराड येतो, बरोबर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी तुम्ही येता तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिस्टॉरिकली सगळ्यात जास्त राज्य कोणाचं होतं तर मराठ्यांचं आणि पेशव्यांचं. बरोबर. त्या रिलेटेड भूत येतात कारण इथं युद्ध झालंय. मराठ्यांच्या जेवढ्या पण भूतांवर म्हणजे मराठाकालीन भूत, मग यादव राजा आला, त्याच्यानंतर मग शहाजी महाराजांची सनद आली, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा जो प्रमुख भाग होता तो पश्चिम घाट होता, त्याच्यानंतर पेशवे आले जे कोकणातून आले होते, आधी देशस्थ ब्राह्मण होते जे आपल्या अष्टप्रधान मंडळांमध्ये होते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी भूता बघतात ते ऍक्च्युअली त्यांच्या नोंदी पण आहेत, त्याच्यावर मी पुढे येईन. तर ही जी महाराष्ट्रातली भूती पश्चिम महाराष्ट्रातली ती स्पेसिफिकली खवीस, मुंजा, ब्रह्म राक्षस, ब्रह्मदैत्य आणि संबंध ही 5 प्रकारची भूतं येतात. ओके. आता मी प्रत्येक काय काय भूते ते सांगतो. खूप म्हणजे असं भारी आहे भूतांचे प्रकार. ज्यावेळी तुम्ही संबंध नावाचं भूत बोलतात, पुण्यामध्ये खूप वाडे आहेत आणि ते वाडे 500 वर्ष 300 वर्ष असे जुने आहेत. त्या वाड्यामधला जो मूळ पुरुष असतो, आपण बघा वास्तुपुरुष मडक्यामध्ये ठेवून पुरतो, बरोबर. जो मेन वाड्यातला वास्तुपुरुषाची ज्यांनी पूजा केलेली असते तो पूर्वज ज्यावेळी मरतो आणि तो अतृप्त राहतो, तो संबंध म्हणून त्या वाड्यात फिरतो. हो, तो पहिला पुरुष झाला. तो पहिला पुरुष झाला. बरोबर. तो शांत असतो, तो कोणालाही काही इजा करणार नाही. तो फक्त म्हणजे तुम्ही म्हणता झोपाळा हलतोय, कर्टन हलतंय किंवा काहीतरी भास झाला ग, किंवा जेवण झालंय आणि तुम्ही धरून त्याला काकबळी दिला नाही किंवा गायीला तिचं दान दिलं नाही, नैवेद्य दिला नाही, तर तुम्हाला त्याचा भास होतो, किंवा दूध अचानक नाशणे. हे संबंध भूताचं एक आहे. त्याच्यानंतर एक ब्रह्मसंबंध, त्याच्यातली एक उपप्रकार येतो. ब्रह्मसंबंध म्हणजे ब्राह्मणाचं भूत जो मूळ पुरुष होता. ओके. सेमच असतं, फक्त ह्याचा एक आहे की हा थोडासा उग्र असतो. म्हणजे तुम्ही अभक्ष्य खाऊ नये, म्हणजे मटण आले, चिकन आले, ते घरामध्ये खाऊ नये कारण त्याला आवडणार नाही. मुंज हा अतिविशिष्ट प्रकारचा भूत आहे, त्याच्यावर पिक्चर पण आलाय, पण त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यापासून थोडासा वेगळा आहे. मुंज हा 8 ते 12 वया गटामध्ये यज्ञपाविताची जिची प्रक्रिया झालेली आहे आणि ज्याला मुंजदी झालेली आहे, ज्याला चांदीची कात्री वापरून शेंडी ठेवण्यात आली आणि जाणव्याचं प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे, आणि ज्याला कानामध्ये गुप्त मंत्र भेटलेला आहे आणि ज्यांनी वेदांचं आचरण आणि स्टडी चालू केलेला आहे, तो लहान मुलगा
8 ते 12 मध्ये जर मेला तर त्याला पिंपळाबरोबर त्याचा काही भाग बांधला जातो, कारण तू शांत हो. त्याला मुंज म्हणतात. आणि त्या पिंपळाच्या खाली एक मूर्ती बसवली जाते आणि त्या मूर्तीची पण मुंज केली जाते आणि मग तो पिंपळावरती मुंजा येतो. मग या मुंजांचे खूप काही बखरींमध्ये उल्लेख आलेत, काही ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये, काही लोककथेमध्ये म्हणतात त्या पिंपळाचं झाड मुंजाचं आणि तो दगड फेकतो किंवा मग जोरजोर आवाज येतो असं. ब्रह्मराक्षस आणि ब्रह्मदैत्य हे सेम आहेत, पण ब्रह्मराक्षस आणि ब्रह्मदैत्यामध्ये जो ब्रह्मराक्षस आहे तो बेसिकली तंत्रविद्येत निपुण असलेला ब्राह्मण ज्यांनी अभिचाराची प्रक्रिया केली आणि त्यांनी नरबळी दिलेत. बर. हे माळ रानावरती सापडणार तुम्हाला पश्चिम घाटावरती किंवा स्मशानाच्या साईडला सापडणार. स्मशान जोगत्यांना ब्रह्मराक्षस माहीत असतो कुठे. ब्रह्मराक्षस ज्यावेळी तुम्ही बोलता, धरून चला आता तुम्ही पुण्यात आहात आणि स्पेसिफिकली ब्रह्मराक्षसच्या 2-3 केसेस मला ऐकवत आल्या. त्या कशा होत्या मी सांगतो. रोडने काही जण चाललेले होते, कॉलेजचं होतं. CO2 नावाचा एक पब येतो भूगावच्या साईडला आणि भूगावच्या आपण थोडं सरळ गेलं तर पौड फाट्याचा रोड लागतो. बरोबर. उजव्या दिशेला गिरीवन जाताना सरळ मुळशी येतं. गिरीवनच्या थोडस अलीकडे ए भडव्या 150 जण कसे बोलतात ते तसा मागून आवाज आला. बापरे. आणि हा जो जोरात आवाज येतो तो ब्रह्मराक्षस असतो. त्याची इच्छा असते की तुम्ही मागे वळून बघावं. बघायचं का नाही बघायचं? नाही बघायचं. पण ऑब्वियस बघणार ना कोणी हाक मारली. हा. नॉर्मल रिॲक्शन. का नाही बघायचं? कारण ब्रह्मराक्षस हा वशीकरणामध्ये एक्सपर्ट असतो. म्हणून ती म्हण आहे भीत्यापाठी ब्रह्मराक्षस तो पळत राहतो. ओ. आणि ब्रह्मदैत्य असतो तो अभक्ष्य मागतो. अशी जी केस आली होती, आता मी इकडे नाव नाही घेणार डायरेक्टली ज्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं, पण ते म्हटलं होतं की आमचा अनुभव असा होता की मी डबा घेऊन चाललेलो होतो आणि माझ्या डब्यामध्ये अभक्ष्य होतं आणि मी जसा थांबलो सिगरेट ओढायला गाडीच्या खाली उतरलो, ए मटन दे, ए मटन दे, आणि मटन 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 मटन, आणि तो त्याच्या मागे येतोय. तो पळत सुटलाय. ही झालेली केस होती. हा ब्रह्मदैत्य आहे प्रकार. ब्रह्मदैत्य काळ्या बैलाच्या स्वरूपात दिसतो, पण त्याच्या घरात घुंगरू नसतो, कारण तो मग महादेवाचा झाला. बरोबर. त्या ब्रह्मदैत्य जो असतो जो काळ्या बैलाच्या स्वरूपात त्याला फक्त एक लाल धागा बांधलेला असतो. असं जेवढे लोकांनी बघितले अनुभवले, खरं खोटं त्यांचं त्यांना माहित. पण माझा जो एक स्टडी होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, काही आजोबांनी आणि काही आता ज्या रिसेंट माझे बोलणं झालंय. त्याच्यानंतर पुण्याच्या रिलेटेड आणखीन एक भूत येतं, ते खविसाचं भूत येतं. खवीस, खैस आणि खबीस हे एकच कॅटेगरीतली भूत आहेत, पण ते रिजन वाईज चेंज होत जातात. कोकणात थोडं वेगळं होतं, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं होतं आणि मुंबईला थोडं वेगळं होतं. पुण्यामध्ये त्याला खैस म्हणतात. हा खैस पूर्ण आगीच्या तो नरपिशाच असतो. खैस म्हणजे बेसिकली ज्यावेळी आपलं महाराष्ट्रामध्ये युद्ध होत होती त्यावेळी उत्तरेत मुघल होते, इकडे मराठी होते आणि दक्षिणेमध्ये तिकडचे जे काही चालुक्यानंतर आलेले राजे होते ते होते, ज्याला आपण विजयनगरचं साम्राज्य म्हणतो. महाराष्ट्रामध्ये ॲप्सेनिया नावाच्या देशातून म्हणजे आफ्रिकेतून जे खलाशी आलेले होते त्यांची मलिकंबर हे त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण. म्हणजे आफ्रिकन दर्यावरती ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलाय, जे ह्या मातीत मेलेत, सिद्धी आले किंवा मलिकंबर सारखे लोक आले, ह्या लोक ज्यावेळी मरतात आणि त्यांचा आत्मा तिकडेच अडकतो तो खैस बनतो. म्हणजे मुसलमान दर्यावर्दीचं भूत म्हणजे खैस. तर पुण्यामध्ये एक टकार गल्ली नावाचा एरिया आहे, तिथं त्याचं स्पॉटिंग खूप बायकांनी बघितलंय की अत्तराचा खूप जोरात वास येणे, मागे फिरणे. म्हणजे एखाद्या कामुक पुरुष कसा एका बाईच्या मागे फिरणार, पळस सुटणार, मग पळस सुटावं लागतं बायकांना. सो टकार गल्लीची थोडी एक छोटीशी लेन येते, म्हणून तिकडे आता नवनाथांचं कानिफनाथांचं मंदिर पण बांधले. ही 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिकडे माझं खूप जणांशी बोलणं झालं होतं, ते म्हणजे आम्हाला असे अनुभव आलेले होते. आता आपण खूप प्रसिद्ध रिजन मध्ये ज्याच्यावर खूप सिरीज पण आल्या, कोकण. कोकणामध्ये नुसतं रत्नागिरीत भूत नाहीये, कोकण नुसतं रत्नागिरी पुरतं नाहीये. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट की खूप लेखक पुढे आले, त्यांनी रत्नागिरीचा पण उल्लेख केला. पण रत्नागिरी येतं, सिंधुदुर्ग येतं, तळ कोकण येतं, मालवण येतं. कोकणामध्ये मुंजा आहे,
पण कोकणातला मुंजा विहिरीवर असतो, अच्छा, म्हणजे तो पिंपळावर नाही. पिंपळावर नसतो, कारण तो विहिरीचा जागते आहे. राखणदार इज व्हेरी डिफरंट, पण जागेवाला डिफरंट आहे. राखणदार हा गावाचा प्रोटेक्टर, पण जो जागेवाला असतो तो त्या जागेमध्ये ज्याचा जीव गेला किंवा बळी दिला जागेसाठी, हे आमराईत दिसतं. हा हॅलोविन मध्ये बघा तो हेडलेस हंटर दिसतो, तसा पांढऱ्या घोड्यावरून पांढरे कपडे घातलेला, मुंडी नसलेला हा जो असतो तो जागेवाला. तुम्हाला काठीचा आवाज येणार घुंगराचा, पण दक्षिण दरवाजाला, तुमच्या घराच्या दक्षिण साईडला. त्याला तुम्हाला ओ द्यायची नाहीये, तो तिकडून बोलतो कोण आहे का, तुम्हाला त्याला ओ द्यायची नाही, प्रतिसाद द्यायचा नाहीये, नाही द्यायचा. त्याच्यानंतर अलावंतीन नावाचं एक बाईच्या प्रकाराचं भूत आहे. म्हणजे अलावंतीन म्हणजे काय, आता हे पुरुष झाले, आता अलावंतीन बायकांवरती. अलावंतीन नावाचं भूत खूप म्हणजे खूप असं इंटरेस्टिंग आहे की ही लग्न झालेली बाई, पण ती गेलेली नाहीये नांदायला. मी सांगतो कसं. हे सेम कॅटेगरीचं गोव्यात भूत आहे सट्टी नावाचं. अलावंतीण म्हणजे कसं असतं की पूर्वीच्या काळात आधी लग्न व्हायची, 13 वर्षाचा नवरदेव आणि 8-9 वर्षाची मुलगी, ज्या मुलीला न्हाण आलं नाहीये अशी मुलगी आई वडिलांकडे, आणि ती तिकडे गेलेली नाहीये. मग ती ज्यावेळी मरते, मग तिच्या घरामध्ये फिरण्याचा आवाज, तिच्या घुंगरांचा आवाज येणे, तिला अलावंतीणचं भूत म्हणतात. ओके. त्याच्यानंतर येते सगळ्यात डेंजरस भूत, जे मोस्टली तुम्हाला आहे ना स्मशान, कोणत्याही घाटावरती आणि जिथे दशक्रिया विधी होतात, कचरा फेकला जातो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे तंत्रविद्या होते, ब्लॅक मॅजिक, तिथे हे भूताचा सगळ्यात जास्त वावर असतं. आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये 2 भूतं खूप डेंजर समजली जातात. तो आहे एक ब्रह्मराक्षस, ज्याला तुम्ही कोणत्याही विधीने बांधू शकत नाही, आणि ज्याचं तुम्ही निवारण करण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट गोत्रातले ब्राह्मण, त्याला गुरु गोत्रातले म्हणतात. हे मी जे शास्त्रात दिले ते सांगतोय. ते उत्तरेत असतात आणि बेसिकली मणिकर्णिका घाटावरती. त्यांना बोलून तुम्हाला गणेश याग, रुद्रयाग आणि विष्णुयाग सलग करावा लागतो. मग तुम्हाला त्याला टाकात बांधून ब्रह्मराक्षसाचं, असा खूप मोठा विधी, त्यातले मी बेसिक मुद्दे सांगितलेत. ह्याच्यानंतरचे जे भूत आहे, जे जो सेकंड महत्वाचा प्रकार खूप भयानक आहे, त्याला म्हणतात डाकिन. हे डाकिन नाव आहे, हा अपभ्रंश आहे बेसिकली. मी या डाकिन नावाचं ज्यावेळी स्टडी केलं तर रोमानियन विचेस नावाचा एक प्रकार येतो. इंटरनेटवर कोणी सर्च करा, सर्चच करा, त्यांना भेटू नका किंवा त्यांच्याशी बोलू नका, ते आहेत अजून. तर रोमानियन विचेस मध्ये 2 आहे ना असे शब्द आहेत जे विचेसला वापरले जातात. त्याला डायना बोलतात त्यांच्या ह्याच्यात. ते डायना हा शब्द नेपाळ ब्रिटिश थ्रू आला आणि ते त्याला डकीन बोलायला लागले, आणि ज्यावेळी तो उत्तरेतून महाराष्ट्रात आला त्याला आपण डाकीण बोलायला लागलो. डाकीण हे रिसेंट काळातलं भूत आहे, पण डाकीण हे बेसिकली आपल्या त्याला जखीण म्हटलं जातं, जी कोकणात प्रसिद्ध आहे. शंकासूर आलं, जखीण सिरीज पण आली. पण हे जे जखीण नावाचं भूत आहे थोडं डिफरंट आहे. डाकीण हे त्या स्त्रीचं भूत आहे जिचं लग्न झालंय, पण जिच्या नवऱ्याने तिच्यावर चीट केलंय, आणि त्या चीटमध्ये तिचा मृत्यू झालाय, किंवा तिने नवऱ्यावर चीट केलंय आणि त्या ह्याच्यात ती मेली आहे. डाकीण किंवा तिने स्वतःच्या रिलेटिव्हचा, स्पेसिफिकली बाळाचा तंत्रविद्येत बळी दिलाय आई असताना. ही भयानक गोष्ट आहे. ही जी डाकीण नावाचं भूत आहे ते घातल्यानंतर म्हणतात की ती बेसिकली कर्णपिशाचिनी कशी कानाच्या मागे हळूहळू बोलते, ती तुमच्याशी खेळत जाते माइंडशी. ती ज्यावेळी तुम्हाला दिसते ती खूप सुंदर स्त्रीच्या वेशामध्ये दिसते, आणि ती तुम्हाला तिच्याकडे आकर्षित करायचा प्रयत्न करते, अपोजिट जेंडरला. हायवेवरती मोस्टली हे जे आहेत अनुभव काही लोकांना आलेले आहेत. त्याच्यानंतर येतं कोकणातलं भूत. भूत नाहीये, ह्या बेसिकली जलदेवता आहेत, त्याला म्हणतो आपण साती आसरा. साती आसरा काही जण म्हणतात की आम्हाला पिंगा घालताना काही जण दिसतात नदीच्या इथे, पण साती आसरा कसं आहे की तिकडे शक्यतो त्या ग्रासतात लहान मुलांना. मग एखादा लहान बाळ आजारी पडलं अचानक, मग त्यांच्यावरून काही ठिकाणी उतारा काढला जातो आणि साती आसरांना नैवेद्य दिला जातो की यांना सोडून दे. तर ते साती आसराचं भूत आहे. आता बाकीचे काही प्रकार घेऊ आपण, जे बाकीच्या महाराष्ट्रामध्ये पण प्रसिद्ध आहेत. मानतोड्याचं भूत.
बेसिकली ह्याचं स्पॉटिंग होळकर ब्रिजवर होतं असं म्हणतात पुण्यातले लोक. म्हणजे होळकर ब्रिजवर खूप लोकांना खूप प्रकारचे भूतं दिसतात. मला कोडं पडले ते अजून का दिसतात, म्हणजे जितके लोक तितक्या गोष्टी आहेत. मानतोड्या आता जसं जागेवाला आहे तसंच एक खूप छान भूत आहे, त्याला त्रेता म्हणतात. ते भूत तुम्हाला असं कोणाच्या तोंडातून कळणार नाही. बेसिकली तुम्हाला जेव्हा लूप लागतो ना, चकवा, त्या चकव्यात फसवणारं भूत म्हणजे त्रेता. हे त्रेता नावाचं जे भूत असतं ना, ते बेसिकली फनी भूत असतं. पण मला असं वाटतं चकवा म्हणजे, सॉरी टू इंटरप्ट, चकवा बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी फेस केलेला आहे. म्हणजे जे बाकीचे आता कोणाचे काय अनुभव असतात मला माहित नाही, पण चकवा लागल्यासारखं हे आपण खूप सहज म्हणतो. आणि कोकणात जास्त असं पुन्हा कोकणात जास्त चकवे लागतात किंवा एखाद्या गोष्टीचा चकवा लागतो बरेच वेळा, आपण तेच लूप मध्ये करत राहतो. बरोबर. सो हा अनुभव किती विश्वास ठेवायचा की नाही माहित नाही, पण चकवा 50% लोकांनी फेस केलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये असं मला वाटतं. चकवा बेसिकली काय ताई की 8 आलं ज्यावेळी आपण इन्फिनिटी उलटा 8, आणि कोकणामध्ये काय डेमोग्राफी कोकणाची घाटाची आहे आणि ते असं तर ज्याला माहित नाही तो एखाद्या वाडीत वळला तो चकव्याला. स्पेसिफिक आता गणपतीपुळेला तुम्ही जाता तिथे चकव्याचे खूप उदाहरण आहे. किंवा तुम्ही गोव्याला जाता पण गोव्याच्या मध्ये तुम्ही शॉर्टकट घेतला तुम्ही तिकडेच फिरत बसणार. कारण रात्री आणि तिकडे प्रॉब्लेम काही इंडिकेटर्स नाही आहेत की इथे जायचे तिथे जायचे, किंवा असले तरी तुम्हाला दिसून येत नाही. हे माझं सायंटिफिक रिझन आहे ह्याच्यावरचं. आता इथपर्यंत झालं ताई, आता ह्याच्या पुढचे खूप स्पेसिफिक काही प्रकार आहेत. आणि हे जे प्रकार आहेत ना ते परत सांगतो, घरी क्रिया करू नका. चेडा नावाचा एक प्रकार येतो. चेडा, येस. बेसिकली आपल्या घरी कोणाच्याच घरी होऊ नये पण होणारच आहे. कोणी जर मृत पावलं, ज्यावेळी तुम्ही त्यांना चितेवर चढवता आणि आपण बोलतो कवटी फुटली आता पूर्ण हे झाले, त्या कवटीच्या बरोबर एक खडा ठेवला जातो, त्याला आपण जीवखडा असं म्हणतो. तो जीवखडा काही मांत्रिक पळवतात आणि त्याला अभिचारण म्हणजे जे मी आता 5 अभिचारण सांगितलंय त्याला जारण प्रक्रियेमध्ये म्हणजे बाहुल्याच्या प्रक्रियेमध्ये बांधलं जातं आणि त्यामध्ये बांधून त्या चेड्याकडून कामं करून घेतली जातात. सो बेसिकली चेडा इज अ परत तेच सांगायचं की ऑब्जेक्टिफाई असलेलं भूत. बरोबर. तंत्रविद्येतलं एक असतं की तुम्हाला भास होतात आणि एक ऑब्जेक्टिफाय असलेलं भूत. तर चेडा तो गोटा आहे, दगड आहे, ज्याच्यातून लोक म्हणतात की तो ग्रासतो. अच्छा. चेडानंतर आणखीन एक भूत येतं, त्याला तुम्ही तलखांब असं म्हणतात, पैलवानाचं भूत. बरं. हे स्पेसिफिकली तुम्हाला कोल्हापुराच्या साईडला, कराडच्या साईडला ते म्हणजे तुम्ही बघा खूप जण आजोबा म्हणतात की मी साल्या तंबाखू तोंडात टाकलाय आणि खैसा बरोबर कुस्ती खेळतो. खैस नाही, तो तलखांब आहे. तलखांब म्हणजे त्याला मलखांब माहिती आहे आणि त्याला कुस्ती खेळता येते. आणि मग तो कुस्ती खेळणं तुमच्याबरोबर, तुम्ही जिंकला तर मी तुला जाऊन देतो, नाही तर तुम्हाला बोकड वगैरे आणून दे, असं तलखांब नावाचं खूप छान कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर गिर्रा नावाचं एक भूत येतं. गिर्रा हे तलावावर सापडतं भूत. अच्छा. गिर्रा हे एका लहान वयातल्या मुलाचं भूत आहे. तो तुमच्यावर बेसिकली प्लेफुल भूत येते आणि तो तुम्हाला म्हणजे केसोड. पण गिर्रा कधी प्रॉब्लेमॅटिक होतो, ज्यावेळी तुम्ही त्याला तंत्रविद्येत बांधतात आणि त्याला म्हणतात जा. आता धरून चला एखादी स्पेसिफिकली खूप चुकीची गोष्ट आहे पण असं केलं जातं की एखादी गर्भवती बाई आहे तिला धक्का दे, ते गिर्हा कडून कामं केली जातात असं तंत्रशास्त्रामध्ये हे लोक म्हणतात. आता आपण येऊ काही महत्वाच्या आणखीन कॅटेगरीजकडे, ज्याच्यामध्ये एक पितूर येतं. आपण पितूर पंधरवड्यात म्हणतो. पितूर हे बेसिकली एवढे पण असे काही मोठी भूताची श्रेणी नाही आहे. दे आर जस्ट अतृप्त आत्मे, ज्यांना तुम्ही तिठ्यावरती जाऊन अन्न ठेवतात. तिठ्यावरतीच का? कारण तिथे 3 रस्ते एकत्र येतात आणि 3 हा आकडा महत्वाचा आहे ह्या विधींमध्ये. आता त्याच्यानंतर जे येते त्याला देवाचार म्हणतात. देवाचार म्हणजे काय असतं की धरून चला आपण म्हणतो ना, आपण एखाद्याला सोडलं देवाला आणि त्यांचा ज्यावेळी मृत्यू होतो देवाच्या चरणी, दे बेसिकली भूत जे गाईड करतात की इकडे दरी कोसळी आहे, जाऊ नका. दे आर द गुड घोस्ट. ओके. येस. आता एक जखीण जे मगाशी बोललो आणि त्याची मी एक केस पण सांगेल, खूप प्रसिद्ध केस आहे, नावं चेंज केलेली आहेत. ही कथा जी आहे एका रिक्षावाल्याने मला सांगितलेली होती आणि रिक्षावाल्याचं नाव संभाजी खोपडे होतं, पण जखीण काय मी सांगतो.
तर जखीण हे एका म्हाताऱ्या बाईचं भूत असतं जे अतृप्त असतं. तर होळकर ब्रिज खूप प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये. होळकर ब्रिजच्या वेळी तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी एका साईडला रेंजिल आहे आणि एका साईडला येरोड आहे. त्याच्या सरळ गेल्यानंतर आपलं होळकर ब्रिजची स्टार्टिंग होते. होळकर ब्रिजला ज्यावेळी हा संभाजी खोपडे नावाचा रिक्षावाला होता जात होता, दिवाळीचा सीझन होता आणि जो सीझन होता तो दिवाळी झाल्यानंतरचा होता, म्हणजे दिवाळी स्पेसिफिक नाही, दिवाळी संपली त्याच्या 2-3 दिवसानंतरचा. त्याला एक म्हातारी बाई दिसली आणि ती म्हटली की राजा मला इथे इथे सोड. ती स्पेसिफिकली म्हटली होती की मला खडकी गावात सोड. खडकी गावाच्या मध्येच होळकर ब्रिज येतो जो खूप अंधार आहे आणि ही 90s मधली गोष्ट आहे, त्यावेळी तो खूपच प्रॉब्लेम होता. आता तो म्हटला की मला द्या एवढे एवढे पैसे, 50 रुपये 60 रुपये. आता रिक्षावाल्याला दिवाळी निघाली हे ते. आता तो म्हटला की मी क्वार्टर मारलेली होती, दारू पिलेला होतो हे ते. मी बसवलं म्हातारीला रिक्षेत साहेब. म्हटलं बरं. मग जशी 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 पुढे यायला लागली तर मला वास यायला लागला घाणेरडा, म्हणजे एखादा मांस सडलेला वास, कचऱ्याचा वास. आणि मी घाबरलो आणि मी ज्यावेळी बघितलं थोडंसं आरशातून तर कोड फुटले. त्या म्हातारी चांगली होती, तिला कोड फुटले. आता मी म्हटलं कोड फुटले म्हणजे तू पूर्ण बघितलं का? म्हटलं कोड फुटले आणि ती जोर जोरात ओरडायला लागली की मी भासते मी भासते मी भासते. कुठे भासते? आणि जसा मी होळकर ब्रिजच्या थोडं पुढे आलं एक मोठ्या नदीचा पात्र लागतो, तिथे खूप मोठं वडाचं झाड होतं. इथंच जाळलं ना मला. आणि हे ज्यावेळी झालं इथंच जाळलं ना मला, तो म्हटला माझी रिक्षा उलटी झाली घाबरल्यामुळे. मी सेम तिकडे चेक करायला गेलो तर त्याच्याच आसपास, मी जागेचं नाव नाही सांगणार, शांतते जोगळेकर नावाची एक म्हातारी राहत होती. 47 ते 49 सालची ही गोष्ट आहे. आणि तिला बेसिकली गुप्तधनाचं वेड लागलेलं. तर ती गावातून बाळं उचलायची आणि ती चेटकोबाला त्याचा बळी द्यायची. तर तिने पहिल्यांदा केलं कळलं नाही, दुसऱ्यांदा केलं कळलं नाही, तिसऱ्यांदा, कारण ती म्हणायची मी आता मालिशला जातात बायका, तसं ती म्हणायची येते मालिशला, हे करायला येते, मदत करायला, तिन्हीला मदत करायला येते. पण तिसऱ्या वेळेस कळलं ज्यावेळी ती बाळ नेत होती, कारण त्याच्यावर वॉच होता. तिला घेतलं आणि ब्लॅक मॅजिकच्या ह्याच्यामुळे सगळ्या गावाने उचलून त्या वडाच्या झाडाखाली जिवंत जाळलं. हो. त्यामुळे त्या रोडमध्ये असं म्हणतात की त्या म्हातारीचं जखीण म्हणतात त्याला, जी पांढऱ्या केसांमध्ये असते, जिला कोड फुटलेली असते किंवा कचरा खाताना वगैरे दिसते किंवा काळ्या मांजरीच्या स्वरूपात दिसते, अशी जी भूत असतं त्याला आपण जखीण बोलतो. तसे झालेलं होतं. पण आता हा पुण्याचा होळकर ब्रिजचा तू एक घटना सांगितलीस, तसं पुण्यात असं म्हणतात की अजूनही शनिवार वाड्यामध्ये काका मला वाचवा अशी हाक ऐकायला येते. हे कितपत खरं म्हणण्यापेक्षा कितपत ह्याची काय गोष्ट आहे आणि ते खरं आहे का? तसं म्हणजे मी स्वतः थांबलो, म्हणजे मी सार्वपत्री अमावस्येला जाऊन थांबलो, मला आवाज नाही आला. पण ज्या काही गोष्टी ऐकल्यात त्या कथा म्हणून जर घ्यायच्या म्हटल्या तरी त्या कथेच्या मागचा पण इतिहास बघायला हवा. नारायणराव पेशवे ह्यांचा तो एक उल्लेख येतो. नारायणराव पेशवे हे जे होते हे रघुनाथरावांचे पुतणे. आपल्याला आता पहिलं पेशवा डायनेस्टीकडे यावं लागेल की बाळाजी विश्वनाथ भट ज्यावेळी शाहू महाराजांना भेटले, छत्रपतींना, संभाजी महाराजांचे सुपुत्र, दिल्लीतून आले आणि साताऱ्याची गादी स्थापन झाली. बाळाजी विश्वनाथ भट हे पहिले पेशवे. त्यांचा जो पहिला पुत्र होता तो होता विसाजी भट, जो पुढे प्रथम बाजीराव म्हणून प्रसिद्ध झाला. त्याचा जो भाऊ होता तो चिमाजी अप्पा. हे दोघं जी भावांची जोडगोळी होती, त्यांनी पूर्ण भारत पादाक्रांत केलं आणि दिल्लीपर्यंत त्यांनी पूर्ण मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. ह्या दोन भावांचे जी मुलं होते, आता आपण बाजीरावांचं बोलू, त्यांची 3 मुलं. नानासाहेब पेशवा म्हणजे बाळाजी पेशवा, दुसरा होते ते राघोबा रघुनाथ आणि तिसरे शमशेर बहादर. आणि जे चिमाजी अप्पांचे होते ते सदाशिवराव भाऊ, एकच मुलगा होता. आपले जे नानासाहेब पेशवे होते त्यांचा तर इथे महत्वाचा उल्लेख येतोय. त्यांना 3 मुलं होती. विश्वासराव जे पानपतात गेले, बरोबर, सदाशिवराव भाऊ या फॅक्शनने गेले, त्यांना मूल नव्हतं, सो चिमाजी अप्पांचं फॅक्शन संपलं. दुसरं जे होते ते माधवराव होते. माधवराव पेशवे झाले. आय थिंक सो टीबीने गेले. रमाबाई त्या त्यांना सती गेल्या. आणि त्यांचे तिसरे जे मुलगा होता ते होते नारायणराव पेशवे. राघोबा दादा जे होते हे द्वितीय पुत्र बाजीरावांचे, हे प्रचंड
त्यांचा जो उल्लेख येतोय पुढे की हे फुटले इंग्रजांना, पण त्याच्या आधीचंही बघायला पाहिजे. राघोबा दादाचे दोन नाण्याची साईड आहे. जी पहिली नाण्याची साईड आहे ती आज मला सांगायची आहे की गद्दार राघोबा रघुनाथ दिसतोय पण लढावा या दिसला नाही. अटकेपार झेंडे लावायचं काम राघोबा रघुनाथने केलं. राघोबा दादा हे अत्यंत कार्यकुशल असे पेशवे असते. जर ते पेशवे झाले असते त्यांनी काम चांगलं केलं असतं, पण त्यांची ऐन तारुण्याची उमेदीची जी वर्ष होती ती नानासाहेब पेशव्यांच्या मुलांच्या अंडर गेली. त्यामुळे त्यांच्यामध्ये द्वेषाची, असूयेची आणि एक असं असतं ना की मला नाही जागा भेटली ती भावना निर्माण झाली. माधवराव पेशव्याला तुम्ही जे म्हणता क्षयरोग झालाय त्याचं पण एक कारण राघोबा दादा आहे असं म्हटलं जातं. का? कारण त्याच्या आता इतिहासात येतो. कोत्रकर नावाचा एक खूप मोठा सिद्ध साधू होता तमिळनाडूमध्ये, जो म्हणजे कर्नाटक त्यावेळेचं, जे नंतर टिपू हैदर अलीकडे गेलं आणि तमिळनाडू ह्या भागामध्ये जास्त त्याचा काय म्हणतात तंत्र साधनेमध्ये असणाऱ्या जागांमध्ये तो त्याचा वावर असायचा. ह्याला राघोबा रघुनाथराव भेटले आणि त्यांनी त्याच्याकडून तांडव गणपतीची, म्हणजे आता मी मगाशी म्हटलो की गणपती हा शुद्ध आणि श्री स्वरूपातला आहे, त्याला अघोर आणि दैत्य स्वरूपामध्ये राघोबा रघुनाथांनी पंचधातूची मूर्ती तयार करून घेतली. ती मूर्ती 3.5 फूट उंचीची आणि 2.5 फूट रुंदीची आणि जिला भैरवासारखे, अष्टभैरवासारखे हात आहे आणि तो प्रेतावरती उभा आहे. बापरे. त्याच्या गळ्यामध्ये मुंडमाळा आहेत आणि त्याच्या जिभेवर सरस्वती लिहिली आहे, पण त्या सरस्वतीच्या खाली अघोर लिहिलंय. असा तो तांडव गणपती, ज्याला अघोर गणपती पुढे म्हटलं गेलं, त्याची त्यांनी प्रतिष्ठापना केली शनिवारवाड्याच्या तळघरात. आणि मग तिथून चालू झाला अघोर शास्त्राचा खेळ. मग तिथे बळी देणे, तिथे अंधश्रद्धा जी आपण म्हणतो त्याच्या रिलेटेड खूप गोष्टी करणे, म्हणजे ब्लॅक मॅजिक करणे, रक्ताचा नैवेद्य देणे, मांसाचा नैवेद्य देणे, ही सगळी कामं राघोबा दादा करायला लागला. असं म्हणतात की तिकडे खूप, म्हणजे गर्भवती बायकांचे म्हणतात बळी देण्यात आलेत, खरं खोटं माहीत नाही, ह्या दंतकथा आहेत. त्याच्यानंतर लहान बाळांचं म्हणतात कदाचित बळी दिले असतील. त्यामुळे तिथे निगेटिव्हिटी चालू झाली आणि ती निगेटिव्हिटी असं म्हणतात की ग्रासली माधवरावांना, कारण ते टेक्निकली मूळ पुरुष झाले होते, ते फॅमिलीला हे करत होते, लीड करत होते. माधवरावांचं जसं निधन झालं तसं नारायणराव पेशवे झाले. आता नारायणरावाला पेशवा होताना बघितल्यावर राघोबा दादा चिडला आणि त्यांनी त्यावेळी एक पॉलिटिक्स केलं की गार्द्यांबरोबर, गार्दी म्हणजे तेच जे आफ्रिकेकडून आलेलं सैन्य, संगतमत करून नारायणरावांचं, त्यामध्ये आनंदीबाईंचा पण उल्लेख करावा लागेल की धरा केलेलं होतं, ते त्यांनी मारा केलं आणि त्यांना हत्या करण्यात आली. जे मुघलांकडे होत होतं ते मराठ्यांच्या इतिहासात एकदाच झालं. बरोबर. जिथे मारलं तो दक्षिण दरवाजा होता शनिवारवाड्याचा, तिथेच विधी व्हायचे तांडव गणपतीचे. त्यामुळे असं म्हणतात ओरडताना त्या काळी लोकांना आवाज यायचे काका मला वाचवा, राघोबा दादाला पण यायचे. पण पुढे असं म्हणतात की उत्तर पेशवाई काळ, उत्तर पेशवा म्हणजे द्वितीय बाजीरावाला किंवा इंग्रजांच्या काळात तो आवाज कमी व्हायला लागला. काही जण म्हणतात की शनिवारवाडा आणि पर्वती हे जोडलेले नाही, हे दादांत खोटं आहे. असा कोणताही भुयारी मार्ग नाही किंवा शनिवारवाड्याच्या तळघरात हंड्याच्या हंडे नाही आहेत. खूप जण इतिहासकार तिकडे गेलेले आहेत, त्यांनी तिकडे संशोधन केलेलं आहे, तसं काही नाही आहे. ह्या वावड्या आहेत, पण ज्यांनी ऐकलंय त्यांनाही मला खोटं बोलायचं नाही, कारण तो त्यांचा अनुभव आहे. बरोबर. मी ऐकलं नाही हे मी इकडे नमूद करतो. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टी तर तांडव गणपतीचे, कारण हा तांडव गणपती आहे ना पुढे 200 वर्ष इतिहासाच्या पानांमध्ये फिरलाय. जसं मी तुम्हाला सांगितलं की नारायणरावांचा खून झाला, राघोबा दादांवर रामशास्त्रींनी खटला चालवला. बरोबर. आणि रामशास्त्रींनी खटला चालवल्यानंतर राघोबा दादा जो होता त्याला देहदंडाची शिक्षा फरमावण्यात आली. देहदंडाची शिक्षा फरमावल्यामुळे राघोबा दादा तिथून पळाला आणि तो गेला ब्रिटिशांकडे. पण आता महत्वाची गोष्ट अशी की ते तांडव गणपती आणि पूजेचं साहित्य तिथेच राहिलं. मग शेणगीकर नावाचे गृहस्थ होते, शेणगीकरांना त्यांनी ते दिलं, तुझी मूर्ती होती आणि तो बोलला तर तुझ्या गावाला घेऊन जा. आता शेणगीकर जसा घेऊन गेला त्याच्या गावाला, तो वडाच्या झाडाखाली बसला होता, त्याला बातमी कळाली, म्हणजे त्याच्याबरोबर एक घोडेस्वार आला त्याच्याकडे गावाच्या थोड्या अलीकडे, म्हटलं तुझी बायको बाळंतपणात मेली
तो घाबरला. त्यांनी ती मूर्ती घेतली वाईला सोडून दिली. वाईला सोडली ती मूर्ती. तिकडचे जे जोशी बुवा होते, तिकडच्याच एका शंकराच्या देवळाचे पुरोहित होते, त्यांनी त्या आता गणपतीची मूर्ती पूजा करायला लागले. जोशी बुवांचा पाय सरकून दगडावर माथा आपटून मृत्यू झाला. हे मी सांगतोय 1798 to 1819चा काळ. 1783 आणि काही काळापुरतं ते त्यांच्या काही आश्रितांकडे होत्या मूर्त्या, पण पुढे ती ह्या लोकांकडे आली आहे. त्याच्यानंतर ह्या मूर्तीचा उल्लेख डायरेक्टली मुंबईमध्ये सापडतो. मुंबईमध्ये खूप मोठे डॉक्टर होते मोघे म्हणून, त्यांची अजूनही दादर साईडला बिल्डिंग आहे. मोघे भुवन दॅट इज डिफरंट असू शकते म्हणालाच म्हणून तोंडात आलं माझ्या. पण ते खूप प्रसिद्ध होते. मोघेंकडे ती मूर्ती आली कारण ही वॉज अ कलेक्टर. पण जशी घरात मूर्ती आली तशी त्यांच्या लहान मुलीला टायफॉइड झाला, त्यांच्या भावांमध्ये भांडणं झाली. मग त्यांनी त्यावेळीचे जे करवीर पीठाचे शंकराचार्य होते त्यांना ती मूर्ती अभ्यासाला दिली. शंकराचार्यांनी ती मूर्ती बघता क्षणी नाकारली. ती बोलली ह्याची प्रतिकृती द्या, मी ह्या मूर्तीवर डायरेक्ट अभ्यास नाही करणार. आणि त्यांनी सांगितलं की देर इज नो वे टू ह्या मूर्तीला तुम्ही विसर्जित करू शकता, कारण त्या मूर्तीला निगेटिव्हिटी एवढी होती, बळी आहे, खूप प्रकारचे अभिचारण प्रयोग झालेत. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मोघेने ती मूर्ती दिली नायरला. नायर त्यांचे मित्र होते जे बेंगळुरूवरून आले होते. त्यांनी ती चेट्टीयार स्ट्रीटवरती एक गणेश बुक एजन्सीचे मालक होते, ही 57 सालची गोष्ट आहे, त्यांना ती मूर्ती सुपूर्द केली. जशी केली तशी त्यांचा मुलगा वेडसर निपजला आणि त्यांची जी बायको होती तिने उडी मारली घरातून. म्हणजे हे प्रत्येक घरात त्या मूर्ती गेल्या आणि मग त्यांनी ती डोनेट केली बँगलोरला शंकरपीठाला. 1988 ते 2008 पर्यंत त्या मूर्तीचा थोडाफार उल्लेख आढळतो की आहे. त्याच्यानंतर म्हणतात ती मूर्ती चोरीला गेली. आता ती मूर्ती कुठे आहे काय अजून कोणाला माहित नाही. बापरे, दिस इज व्हेरी स्केरी हिस्ट्री रिगार्डिंग. आय नो. तो प्रवास कधी सुरू झालाय बघ आणि तो इथे येऊन संपलाय. प्रत्येक माणसाला कुठे ना कुठेतरी निगेटिव्हिटी जाणवतच असते. मग प्रत्येकाकडे ते जोखण्याचा एक गुण असतो का, तुला काय वाटतं? मी हे प्रॅक्टिकल लाईफशी हे करतो. धरून झालं तुमचं काम खूप चांगलं चाललंय आणि आपले आई बाबा किंवा आजी आजोबा म्हणायचे की कामं झाल्याशिवाय सांगू नका. बरोबर. कारण त्याला नजर लागते. म्हणजे आता धरून झालं की तुमची एक डेली रुटीन आहे की तुम्ही उठला, शूटला जातात किंवा नोकरीला जात आहात आणि आउट ऑफ नो वेअर तुमच्या नोकरीत भांडण होतात किंवा शूट्स मिळणं बंद होत आहे. माझ्या जी आहे ताई, काकाची मुलगी आहे माझ्या, मानलेला काका आहे माझा, तिची कामं बंद झाली, ती मॉडेलिंग करायची, पण तिचं खूप चांगलं चाललेलं होतं. तर तिथे मला ते वाटलं की ते म्हटलं अरे मला माहीत नाही पण मला झोपताना घाणेरडी स्वप्न पडतात आहे, निगेटिव्हिटी येते आहे. ह्याला मला असं वाटतं की नजर लागणे किंवा कोणीतरी खूपच असं तळतळ देणे असू शकतं. किंवा असं म्हणतात की लोकांसमोर अन्न देखील खाऊ नये, म्हणजे आपली जी जवळची लोक आहेत त्यांच्या बरोबरच बसून खावं. कारण ॲट द एंड अन्न देखील हे आपलंच प्रतिबिंब जे आपण कष्टातून कमवलंय. बरोबर. आणि आपण जो मनुष्य आहोत, भूत आहे ते अग्निराशीतून बनलेली आहे. आपण पंचमहाभूतातल्या पाण्यापासून बनलेलो आहोत. सो वी अट्रॅक्ट मोर निगेटिव्ह एनर्जी देन पॉझिटिव्ह एनर्जी, असं मला वाटतं या केसमध्ये. आणि म्हणूनच बोलतात ना की स्मशानातून आल्यावर पाय धुवा किंवा शुद्ध करा किंवा गोमूत्र शिंपडा किंवा होम हवन करा. बेसिकली कसं आहे की उच्चारण शब्दांचं वेदांमध्ये खूप छान लिहिले की वेद हे आपण पाठ करायचे नाही आहेत, ते श्रवणीय आहेत. म्हणूनच त्याला श्रुतींद्वारे गायन करून समजावण्यात आलेली विद्या म्हणजे वेद आहेत. म्हणून तर यजुर्वेद पूर्ण लिहिलाय. बरोबर. पण लोक त्याला एक धार्मिक ग्रंथ, माझ्या मते वेद इज द मोर सायंटिफिक दॅन एनिथिंग. कारण तुम्ही हवी पण देतात त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणतात तुपाचं तुम्ही उपयोग करता. म्हणजे त्यामध्ये खूप एक छान कॉन्सेप्ट आहे की अग्नीची जी पत्नी आहे स्वाहा, की तिला तो हवी आहे. म्हणजे आपला कदाचित एकमेव धर्म असेल प्राऊडली की ज्याच्यामध्ये आपण स्त्री तत्वालाही तेवढंच महत्त्व दिलं जेवढं पुरुष तत्वाला आहे. मग पुढे पण खूप गोष्टी आहेत. मग ते शाक्त पुराण येतं. आपण नुसतं शैव आणि वैष्णवावर बोलतो. शाक्त पुराणामध्ये पण पुन्हा कधीतरी आपण भेटू त्यावेळी मी ही नक्कीच कथा सांगेन की
स्मशानकाली येते, चंडकाली येते, भद्रकाली येते. मग तिच्यासाठी मग मनी मल्ला नावाचे दैत्य होते. मग तिने तिला तंत्रात कसं मांडलं, जिथून तुम्ही म्हणतात ना की बंगाली अभिचारणाची प्रक्रिया, बरोबर, ज्याला बंगाली ब्लॅक मॅजिक म्हणतात, ती चालू झाली. ती का चालू झाली? किंवा मग बिहारला एक पद्धत वेगळी आहे, तिला कपाल शांती म्हणतात. युपी मध्ये ज्या येतात मणिकर्णिका घाटाला, त्याला भद्रेश्वराची पूजा म्हणतात. मग जसं तुम्ही आणखीन गुजरातीमध्ये येतात त्याला जाखड विद्या बोलतात, इकडे आपण करणी बोलतो महाराष्ट्रामध्ये. आणि जसं तुम्ही कर्नाटकात किंवा ह्याच्यामध्ये त्याला चेटूक विद्या म्हटली जाते. पण बेसिकली जी सगळी विद्या आहे ती एकाच युनिव्हर्सशी जुळलेली आहे, ज्याला आपण वेताळ बाबा म्हणतो. आणि ह्याच कथा आपण ऐकत असतो आणि बोलत असतो. सिद्धेश, तू सतत या गोष्टी वाचत असतोस, विचार करत असतोस, बोलत असतोस अनेक माध्यमांमधनं. ह्या सगळ्याचा माणूस म्हणून तुझ्यावर किती परिणाम होतो आणि ह्यातनं तू पॉझिटिव्ह काय घेतोस आणि अशा पद्धतीच्या लोकांना काय सांगशील जे हे सगळा खूप अभ्यास करतात? माझं असं म्हणणं आहे की मी बेसिकली मला इथे ना एक उदाहरण द्यायचं आहे हॅरी हुडिनीचं. हॅरी हुडिनी या शतकातला किंवा आतापर्यंत सगळ्यात प्रसिद्ध असा जादूगार आहे. बरं. आणि हॅरी हुडिनी, आणि हे मी कदाचित आपण परत पुढे बोलू, खूप डीपमध्ये बोलीन, की हॅरी हुडिनी वर्सेस सर आर्थर कॉनन डाईल एक फाईट झाली होती. सर आर्थर कॉनन डाईल कोण? शर्लॉक होम्सचे लेखक. बरोबर. आता तुम्ही म्हणताल हॅरी हुडिनी हा मॅजिशियन आहे आणि सर आर्थर कॉनन डाईल हे कोण आहेत? तर हे डिटेक्टिव्ह रायटर, पुराण लिहिलेला एकमेव रायटर आहेत जे एकदम सायंटिफिक लिहितात ते. पण हे ऍक्च्युअल आयुष्यात उलटे होते. म्हणजे आर्थर कॉनन डाईल भूतांवर विश्वास ठेवायचे आणि हॅरी हुडिनी हा म्हणायचा भूत नाही आहेत. आणि हॅरी हुडिनी आणि त्यांच्यामध्ये शतकातली सगळ्यात मोठी डिबेट झाली होती, जी 19 तास चाललेली होती लंडन स्क्वेअरला. वाव. आणि ज्याला पुढे खूप मोठ्या लेखिका आल्या, त्या 1919 मध्ये जी झाली डिबेट, त्याच्यामध्ये एक खूप मोठ्या लेखिका आल्या ज्यांनी त्याच्यातून प्रेरणा मिळवली. त्या होत्या अगाथा ख्रिस्ती. 1927 म्हणून त्यांचं पहिलं बुक आहे आणि त्या बुकचंच नाव द माउस ट्रॅप आहे. तर मला ह्यात हे म्हणायचं आहे की वेन एव्हर यू टॉक अबाउट द पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन, अर्थात हे निगेटिव्ह आहे, पण तुम्ही कसं घेताय त्याच्यावर आहे. मी हे खूप सब्जेक्टिव्ह आणि सायंटिफिक घ्यायचा प्रयत्न करतो. मी दरवेळी सांगतो की मला देव पण दिसला नाही आणि भूत पण दिसलं नाहीये. आणि मी हे जे अनुभव घेतोय प्रत्येकाकडून, ते मला असं वाटतं ते त्यांचा अनुभव कथन आहे, तो त्यांचा भास आहे. मला असं वाटतं की भास हा अनियमित आणि मटेरियलिस्टिक जगाच्या पूर्ण विरोध असलेली गोष्ट आहे. आणि श्वास इज द ओनली थिंग की ती तुम्ही जगू शकता. श्वास आणि भासामध्ये एकच फरक आहे की तुम्ही भीता कुठे. जर तुम्हाला भास झाला तर तुमचा श्वास वाढणार आणि श्वास वाढल्यानंतर मग तुमचा मेंदू आणि हृदय तुम्हाला जे हवं ते दाखवणार, असं मला वाटतं. मी हे म्हणत नाही की भूतं खरी आहेत का खोटी आहेत, कारण त्याच्यामध्ये खूप अशी छोटीशी लक्ष्मण रेषा आहे. पण ती लक्ष्मण रेषा तोडू नये हे माझं दरवेळी लोकांना सांगणे, तर तुम्हाला निगेटिव्हिटी येणार नाही. म्हणजे तुम्ही घरी लोकांबद्दल चांगलं चिंता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती. करमध्ये सरस्वती जी आहे ना, ती तुम्हाला खूप काही देऊ शकते. ती कशी वापरतात त्याच्यावर पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी ठरते. मला असं वाटते की मी माझ्या सरस्वतीचा उपयोग वैज्ञानिक दृष्टीने करतोय, त्यामुळे मला निगेटिव्हिटी येत नाही. आणि अंधश्रद्धा न पसरवणे हे समाजाचं काम आहे, काळी मांजर स्पेसिफिकली. कारण त्याच्यासाठी आंदोलन पण झाले USA मध्ये की एक तर काळं मांजर किंवा मांजर आडवं जाणे ही सगळ्यात चुकीची गोष्ट की वाईट होतं. म्हणजे मांजर पाहतं त्यांचं रोज वाईट व्हायला पाहिजे. किंवा अशा खूप गाड्या आहेत की ज्या गाड्यांच्या अग्रस्थानी गणपतीची किंवा कोणत्याही देवाची मूर्ती किंवा त्यांच्या इष्टाचं आहे, रिगार्डलेस कोणताही धर्म असो, पण ॲक्सिडेंट होतात. सो मानवनिर्मित आणि अशा एक कोणती तरी अननोन शक्ती आहे त्याच्या निर्मित ज्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं पर्सन टू पर्सन डिफर करतात. पण परत एक येतं की जिज्ञासा ही माझ्यामध्ये आहे आणि मी तो शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे की प्लीज मला एकदा तरी भूत दिसून दे. आपण असंही म्हणू शकत नाही की मी देवाच्या चरणी प्रार्थना करते की तुला एकदा तरी भूत दिसून दे. एनिवे, आपण या विषयावर खूप गप्पा मारल्या, अजून काही विषयांवर गप्पा मारू वेगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून. पण इथे आलास त्याबद्दल खूप 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 मनापासून थँक्यू. थँक्यू ताई. थँक्यू.